वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. सिन्नरमधील गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. गल्ली ते दिल्ली नेते अशोक खरात यांच्या पायाशी का दिसत आहेत आणि फोटो समोर आल्यानंतर आता राजकीय स्पष्टीकरणांची मालिकाच सुरू झाली आहे. सिन्नर येथील अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच चर्चेत येत असून आता या प्रकरणात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अशोक खरात यांच्या ठिकाणी पूजा करताना दिसत असल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे. या फोटोवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील यांनी खुलासा करत म्हटले की, मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेथे गेलो होतो, मात्र कार्यक्रमात सहभागी न होता बाहेरच थांबलो होतो. मात्र फोटोमध्ये पूजा करतानाचे दृश्य स्पष्ट दिसत असल्याने विरोधकांकडून आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेमकं अशोक खरात कोण आणि त्यांच्या ठिकाणी राज्यातील मोठमोठे नेते का पोहोचत होते? गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांची उपस्थिती योगायोग की प्रभावाचा खेळ? जनतेमध्ये आता एकच चर्चा, सत्तेतील नेत्यांचे खरातांशी नेमके संबंध काय? सिन्नरमधील अशोक खरात प्रकरण आता केवळ स्थानिक मुद्दा राहिलेला नसून राज्यस्तरीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनत आहे. या प्रकरणातून आणखी कोणते खुलासे समोर येतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर. असं की माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी शिर्डीमध्ये आले. शिर्डीत आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री मतदारसंघाचा आमदार आहे, त्याचं स्वागत केलंय. आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचंय त्या मंदिरामध्ये. खरातांच्या दीपक केसरकर साहेब होते. आम्ही मंदिरात गेलो. मग आम्ही खाली दर्शन घेतलं आणि आतमध्ये मग ते त्यांनी पूजा करत होते, पण आम्ही बाहेरून थांबलो. मी जिल्हाधिकारी होतो, जिल्हा पोलीस प्रमुख होते. आम्ही सगळे वाट पाहत होतो. अर्धा पाऊण तासांनी पूजा होत होती. आता स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर माझं कर्तव्यच आहे त्यांच्याबरोबर जाणं. परंतु हे जे काही मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ समोर येत आहेत, तर म्हणजे ते खरातांचा आमचा काही संबंधही नाही आहे. म्हणजे त्याच्या कर्तृत्वाबद्दल किंवा तर एकदा बोलेल मी नंतर, कारण तो राजकीय सल्ले द्यायचा लोकांना कधी कधी. म्हणजे प्रसंगी आता वेळ मला शिर्डी पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि विशेष करून आमचे ॲडिशनल SP श्रीरामपूर विभागाचे श्री वाकचौरे साहेब असतील किंवा आमचे शिर्डीचे DYSP अमोल भारती आहेत किंवा तिथे PI आहेत. खरं हा प्रकार त्याने उघडकीस आणला. पहिल्यांदा गुन्हा शिर्डीत नोंदला गेला आणि तो मग तिथनं मग चक्र फिरायला लागली. नंतर मग स्वतः पोलीस महासंचालकांनी मग त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मला माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की तात्काळ त्यांनी लॉकआउट नोटीस इश्यू केल्यामुळे आरोपीला पळून जाता आला नाही. आरोपी परदेशात जायच्या तयारीत होता, परंतु तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे लॉकआउट नोटीस दिली गेली आणि त्यामुळे आरोपीला अटक करता आलं. आणि म्हणून जी काही ॲडिशनल SP असतील, SP DYSP शिर्डी असतील, यांनी जी तत्परता दाखवली, मला वाटतं नाही तर मग पुन्हा हा आरोपी मोकट झाला असता. म्हणून मला वाटतं खरं हे आता नाशिकमध्ये ही एवढं घटना घडत असताना नाशिकच्या LCBचं काय काम होतं, नाशिकच्या क्राईम ब्रँचची काय जबाबदारी होती, म्हणजे ते सुद्धा खरं म्हणजे पाहण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, इकडे गुन्हा दाखल झाला, सगळे पुरावे शिर्डीतून उपलब्ध झाले आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करता. मला पोलिसांच्या कर्तव्याबद्दल शंका घ्यायची नाही आहे, परंतु आपल्या नागाखाली हे सगळं चाललं असताना तिथल्या लोकल क्राईम ब्रांच असतील किंवा LCB जे आपण म्हणतो किंवा तिथला बाकी यंत्रणा होती, म्हणजे ते काय करत होते? तेजस्वी सातपुते मॅडम ज्या SITच्या प्रमुख केलेल्या आहेत, ज्या IPS अधिकारी आहेत, आणि
सातारला उत्तम काम केलं. त्यामधल्या दिवाणच्या प्रकरणामध्ये कोणाच्या प्रेशरवर त्यांनी जुमानला नाही. अशा सोलापूरला होत्या. एक अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. मला वाटतं त्यांना माझी या निमित्तानं आव्हान आहे की निष्पक्षपाती चौकशी करताना मग विनाकारण निरपराध महिलांचा सुद्धा आता त्यांनी काय त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन काय केला असेल, परंतु मुख्य आरोपी त्याच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. त्याच्यावर आता कारवाई सरकारने सुरू केलेली आहे. दुसरीकडे दीपक केसरकरांचे जे सहकारी आहेत दीपक लोंढे जे सिन्नर मध्ये राहतात आणि त्यांनी बऱ्याच राजकीय लोकांना देखील तिथे आणलं आणि त्या बाबांचं वक्तव्य बनवलं. कुठेतरी राजकीय लागेबांधे व्यवहार त्यांच्याशी झाले, अनेक प्रॉपर्टीज मिळवल्या. शिर्डीत देखील अनेक प्रॉपर्टीज या बाबाच्या आहेत. कुठेतरी हे सगळं समोर आलं पाहिजे. नाही आता चौकशी पण समोर येईल. आता कोण 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 दलाल होते, कोण त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतं, या सगळ्या भानगडीमध्ये कोण होतं, म्हणजे